आज आपले नेते आपले उमेदवार आदरणीय राजभाऊ राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या पांगरी गावामध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले या गावातील सर्व राजभाऊवर प्रेम करणारे माझे आपले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमचा आत्ताचा जोश बघितल्यानंतर पांगरीतून फक्त लीड किती मिळणार आहे एवढाच विषय बाकी राहिलेला आहे असं या ठिकाणी मला वाटतं। 30 ते 35 हजार येणार राजभाऊ होते। मित्रांनो, हे निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। हे निवडणूक आपण विकासाचा मुद्दा घेऊन आज आपण या निवडणुकीच्या सामोरे जात आहे, परंतु गेले 6 टर्म तेव्हा जे आपल्या विरोधक आमदार होते हे आता 9व्यांदा आपल्या समोर उभा आहेत आणि इतके वर्ष त्यांनी सत्ता भोगून देखील या निवडणुकीमध्ये प्रचाराला त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही। फक्त आपल्याला नावं ठेवणं, टिंगल करणे, विनोद करणे, विकासावर एकही मुद्दा त्यांच्या स्टेजवर असलेला एकही वक्ता विकासावर आज बोलू शकलेला नाही। ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे। मित्रांनो, आपले राजभाऊ ज्या ज्या सभेमध्ये बोलत असतील त्यावेळेस राजभाऊंना 1-1 तास त्या ठिकाणी विकासावर बोलतात आणि सगळ्या सभा झाल्यानंतर सुद्धा आम्ही म्हणतो भाऊ हा एक मुद्दा राहिला, हा एक मुद्दा राहिला, म्हणजे असंख्य कामं प्रचंड कामं त्या ठिकाणी आपल्या राजभाऊंनी केलेले आहेत। म्हणून एका बाजूला निष्क्रिय आणि एका बाजूला क्रियाशील अशा प्रकारचा फरक या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे। 4.5 वर्ष हा आपला विरोधक घराच्या बाहेर देखील पडला ना, आपल्या सर्वांना माहीत आहे। कुणाच्या संपर्कात सुद्धा नाही। लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळची कारणं वेगवेगळी होती। काय आपल्या तालुक्यातून आपल्या विरोधी खासदाराला मतदान जास्त पडलं आणि ह्या लोकांना झोपलेल्या माणसाला जाग आली आणि आता आपला बी काहीतरी नंबर लागतो काय की, परंतु तशी परिस्थिती नाही। हे मतदान करणारे तुम्ही आम्ही सगळेच होतो, त्याची कारणं सुद्धा वेगळी होती हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मित्रांनो, राजभाऊ या तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शेवटी एका तालुक्याचा असू द्या, कुठल्या गावाचा असू द्या, त्याचं परिवर्तन, त्याचा विकास व्हायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे काम असतं ते म्हणजे पाणी असतं। पाणी असल्याशिवाय आपल्या गावाची, आपल्या शेतीची प्रगती होऊ शकत नाही। म्हणून राजभाऊनं सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं ते सगळं पाण्यावर केलं। बार्शी उपसा सिंचन योजना गेल्या 28 वर्षापासून रखडली होती। आपणा सर्वांना माहीत आहे 700 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली, त्यातल्या 350 कोटीची आज कामं चालू आहेत आणि 50-60% मित्रांनो कामं सुरू झालेली आहेत। ही बाब साधी नाही। एका 2.5 वर्षामध्ये जवळपास आपल्याला 4000 कोटीचा असं आपला निधी मिळालेला आहे आणि पाण्यावर परत त्याबरोबर साठवण तलावाच्या बाबतीत सुद्धा आपण माहीत आहे जवळजवळ 37 साठवण तलाव भाऊने त्या ठिकाणी पाझर तलावाचं रूपांतर साठवण तलाव, ही स्वतःची कल्पना आहे भाऊंची। महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे, कारण भूसंपादन करण्यासाठी लागणारा वेगळा पैसे त्यासाठी लागणार नाही, शासनाला जास्त खर्च येणार नाही, परंतु पाणी वाढलं पाहिजे, पाणी साठवून क्षमता वाढली पाहिजे आणि त्या ठिकाणी वलिताखाने येणारं क्षेत्र सुद्धा वाढलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाण्यापासून आपल्या शेती त्या प्रकारे कशा प्रकारे चांगली उत्पन्न घेऊ शकाल या दृष्टीनं राजभाऊने साठवण तलावाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्या तालुक्याचं भवितव्य जर बदलायचं असेल, हा प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला राजभाऊला खंबीरपणे आपण साथ दिली पाहिजे। मला खात्री आहे आता जे माझे वयोवृद्ध उभं म्हणले 35 ते 40 हजार अशा ज्येष्ठ माणसाला आतून ज्यावेळेस बोललं जातं ना त्यावेळेस हे शब्द खरा होत असतो। मित्रांनो, याच पांगरीमध्ये आपण भाऊ निवडून आल्यानंतर एक विजय सभा आपण निश्चित घेऊ आणि त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या भाऊवर टीका केली त्यांना सडेतोड उत्तर देऊ। आता काय ज्याला आपण खासदार केलं, हां ती त्याला तसं म्हणल्यामुळे ती माझ्यावर काल तुटून पाडला 2 ठिकाणी बोललाय। तुम्हाला सगळ्याला सांगू, करू भाऊ खुलासा करू का? भाऊ कुठे करू का खुलासा? मित्रांनो, तुम्हाला आता ह्यातला काही जी मुलं, तरुण मुलं आहेत व्हॉट्सअप फेसबुक वापरतात,
त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, बाकीच्याला माहीत नाही. हरकत नाही, आता ओपन झालं म्हणलं सांगायला काय हरकत नाही. विषय असा झाला होता, आगळगावला आपल्या प्रचाराचा शुभारंभ होता. रणवीर भाई आपल्या मार्केट यार्डातून 1000 विद्यार्थ्यांची बाईक रॅली काढली होती. आपल्याला आगळगावला जायला रस्ता तो एकच होता. जात असताना माहीत असताना त्या सोपळच्या बंगल्यासमोर काय 4-5 पोलिस घेऊन त्या उमेदवाराचा थोरला भाऊ, त्याचं वय वर्ष 77 आहे, आणि खुर्ची टाकून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तो खुन्नस देत होता. रणवीर भाई आल्यानंतर सुद्धा त्याला ज्या पद्धतीने हातवारे केले की तुम्हाला मी बाईकवर सुद्धा सांगू शकत नाही. अशा पद्धतीने विचित्र अशा म्हणजे ज्याचं वय आजोबाच्या वयात आहे, ह्या माणसाला या वयात सुद्धा भाऊ त्याला बुद्धी नाही. आणि मग टी व्हीला फक्त दाखवलं गेलं एक की आपल्या रणवीर भायानं आपल्या तरुण पोरांनी त्या ठिकाणी जोशपूर्ण गोंधळ घातला म्हणून. मार्केट यार्डापासून निघाल्यापासून माझा मुलगा रोहित आणि रणवीर भैया एकाच गाडीवर होते. माझा मुलगा महागर, रणवीर पुढे होता. रणवीर भैयाला आपल्या त्या थोरल्याला बघितलं की मुळात टाळकं हलतंय. त्याला एकच माहिती आहे, माझ्या बापाला सगळ्यात जास्त त्रास ह्या लोकांनी दिला आहे, ही सापडली की सोडणार नाही. आणि नेमकं त्याने तीच चूक केली आणि रणवीर भाईला राग सहन झाला नाही. मित्रांनो, रणवीर भाई ज्यावेळेस हातवारी करत होता, गाड्या उभा केल्या आणि मग त्याला आपले रणवीर भाईच्या स्टाईलमध्ये त्यांना चालू केलं. मग ती बघता ती आत गेला. आत गेल्यानंतर मग माझ्या मुलानं त्याला काय केलं, भैया खाली बस, जाऊ द्या, आत गेला, खाली बस. थोडी समजायची भूमिका घेतली, हरकत नाही, ते चुकलं असं, खाली बस. पण रणवीर भाईच्या डोक्यात जे राग होता, तुनं माझ्या मुलाला तू गप रे म्हणून प्रेमानं असं पाठीमागं मारलं. आणि विरोधकांनी ती फक्त तेवढीच क्लिप काढली आणि तीच व्हायरल केली. आणि रमेश अण्णाच्या मुलाला रणवीर भाईनं मारलं म्हणून सांगितलं. मित्रांनो, मी अत्यंत स्वाभिमान आहे. मी माझ्या मुलाला आणि सांगतो, आधी महत्त्वाचं, आम्हाला कुणालाच काय माहीत नाही. सभा संपली, रात्री 1 वाजता मी जेवण कुठे मिळणार नाही म्हणून खांडविल्या एका हॉटेलला मी जेवायला गेलो. 12:15 साडेबारा वाजले असतील. आणि 12:45 पहिला मला फोन कोणाचा आला असेल तर रणवीर भाईचा आला. हो अण्णा, असं झालं म्हणले, आणि ती क्लिपमध्ये विरोधकांना व्हायरल केली. मी म्हणलं काय झालं भैया? काय नाही, आम्हाला बी कळलं नाही म्हणले, जोशमध्ये म्हणले, आम्हाला आठवलं बी नाही, माहिती बी नाही, रोहितला माहीत नाही. सभा संपली, आम्ही बी आलो, घरी जेवलो, आम्ही आपापल्या घरी गेलो. आत्ता घरी बघितलं तर माझ्या असाचे क्लिप गेले आणि मी रोहित भाईला पाठीमागं हळूच चापड मारली होती जोशमध्ये. आपण म्हणतो का नाही धराधरी म्हणल्यानंतर गबस करतो का नाही, त्यातला प्रकार झाला. मित्रांनो, काही कारण नाही, त्याला निमित्त झालं आणि सगळ्या तालुक्यात त्याने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो रणवीर भैया अत्यंत निर्मळ मनापासून त्याला मला सांगितलं की मला घडलेली गोष्ट सुद्धा माहीत नाही. तितक्याच प्रामाणिकपणे म्हणलं, भैया तू गोष्टीकडे लक्ष देऊ नको, विरोधक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं भांडवलच करत असतात, आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर, तू सुद्धा मनाला काय लावून घेऊ नको. मी तर अजिबात मनाला लावून घेत नाही. अरे जर तसं केलं असतं ना, मी बी खानदानी लेकरू आहे, मी पण ह्या स्टेजवर थांबलो नसतो, लक्षात ठेवा. पण तसं घडलंच नाही. पण विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतात हे तुम्हाला सांगायचं. आता येताना मला कोणतरी म्हणलं, मला अण्णा तुमचे काय मुलाची किरकिर झाली का? आता नाव आठवण नाही, कोण म्हणलं होतं भाई आपलं, आता मला एक जण म्हणलं होतं, काय झालं ते म्हणून. असो, तर अशा पद्धतीने हे विरोधक कुठल्याही टोकाला जाऊन आपल्यामध्ये मतभेद करण्याची तयारी करत असतात. आपण या गोष्टीकडे कुणी लक्ष देऊ नका. आणि शेवटचं एकच सांगतो, आपला नेता फक्त विकास आणि विकास याच गोष्टीवर लक्ष केंद्रित आहे. आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी राजूभाईचे हात बळकट केले पाहिजे. म्हणून मी आजी सर्वांना हात जोडून विनंती आहे, राजूभाईला या ठिकाणी आपण आपलं चिन्ह आहे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून राजूभाईंना प्रचंड मताने विजय करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.